ग्रामपंचायतीच्या मूळ रेकॉर्डमध्ये फेरबदल करून संत तुकाराम मंदिराच्या जागेवर तलाठी कार्यालयाचं अनधिकृत पते बांधकाम। तोंडोळीत ग्रामपंचायतीच्या पुढे बाळासाहेब कचरू बर्वे आणि वसंत कान्होजी शेजूळ यांचं आमरण उपोषण चालू। चौकशी करून कारवाईची मागणी। पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील मनमानी व संगनमताने ग्रामपंचायत कार्यालयाच्या मूळ रेकॉर्डमध्ये फेरबदल करून संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन मंदिराची जागा सरकारी दाखवून येथे तलाठी कार्यालय बांधकाम उभारणीचा घाट घातला जात आहे। याला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून संबंधितांची चौकशी व कारवाईची मागणी करत बाळासाहेब बर्वे व वसंत शेजूळ हे थेट ग्रामपंचायतीच्या पुढे 1 एप्रिलच्या मुहूर्तावर आमरण उपोषणाला बसले आहेत। याआधी दिनांक 2/3/2026 रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपोषणार्थी बाळासाहेब कचरू बर्वे व वसंत कान्होजी शेजूळ यांच्या म्हणण्यानुसार पैठण तालुक्यातील तोंडोळी येथे गेल्या 5 वर्षात सरपंच, ग्रामसेवक व महिला सदस्य यांच्या नातेवाईकांनी प्रचंड असा भ्रष्टाचार केलेला असून त्यात मुख्यतः गावाच्या मूळ रेकॉर्डमध्ये फेरबदल करून श्री संत तुकाराम वैकुंठ गमन मंदिराच्या नावे असलेल्या मिळकत क्रमांक 534 मधील 55/130 7,150 चौरस फूट जागेचे नाव हटवण्यासाठी मूळ रेकॉर्डच गायब करून नवीन रजिस्टरला सरकारी जागा असा उल्लेख करून तिथे फक्त निधी उकळण्याच्या उद्देशाने तलाठी कार्यालय बांधकाम करण्याचा घाट घातला जात आहे। तसेच गावचा मुख्य रस्ता ग्रामपंचायत कार्यालय ते छापेकर यांच्या घरापर्यंत अर्धवट अवस्थेत सोडून पूर्ण पेमेंट उचलून भ्रष्टाचार केलेला आहे। गावच्या आरोग्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचे पाणी फिल्टर संयंत्र देखील विनाकारण उखडून टाकून ते त्या ठिकाणी बंद अवस्थेत उभे करून ठेवले आहे। दरम्यान उपोषणाच्या पहिल्याच दिवशी भूमिका घेणार याकडे सध्या तरी सर्वांचे लक्ष लागून आहे। आपण पाहत आहात BJ स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे। तर हे उपोषण कशा संदर्भात करतात आपण? ग्रामपंचायत कार्यालयात जास्त प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि मूळ रेकॉर्डमध्ये खाडाखोड करून संत तुकाराम महाराजांची जागा गडप केली जाते। यापूर्वी तुम्ही कोणते शासन दरबारी अर्ज पाठवले? हा, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्या कार्यालयात तक्रार दिली। 6 महिन्यापासून पाठपुरावा करतो पण बाकी काही न्याय मिळालेला नाही। कुठल्याच अधिकाऱ्यांनी तुमच्या लक्ष दिलं नाही असं वाटतं का? बिलकुल दुर्लक्ष केलेलं आहे। काय बरं असं सांगू शकत नाही पण ते कशामुळे दुर्लक्ष करतात म्हणून उपोषणाचा निर्णय घेतला।